नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचं आपल्या NRS कॉमेडी शो चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आणि आज भरपूर वर्षानंतर झाडं लावायचं योग जुळून आलेला आहे. तर 3 वर्षामागं आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर झाडं लावण्यासाठी आपण भरपूर मेहनत घेतलेली. 2 झाडं पिंपळाची लावलेली आपण. तर ते गोष्ट पुढे व्हिडिओमध्ये सांगतोच. त्याआधी आज आपण हे बघा, एक चाफा, आम्ही आमच्या बोलीभाषेत त्याला संपिगे म्हणतो, कन्नडमध्ये संपिगे म्हणतात त्याला. तर चाफ्याचं झाड लावणार आहे. आणि एक बटन रेड रोज, आणि एक प्रत्येक फंक्शनमध्ये प्रथम स्वागत करायला वापरतात बघा ते मोठं रोज, ते पण रेड रोजच आहे. ते 3 फुलाची झाड आहेत. आणि हे बघा, इकडे आपण घरी तयार केलेले काजूची कलमी झाड आहेत. तर हे कलमी झाडं काजूची लावणार आहे. आणि इकडे प्लॅस्टिक मध्ये पण आपण एक स्वतंत्र तयार केले, हे पण एक लावणार आहे. म्हणजे आज एवढे सगळे झाडं लावणार आहे. आणि आपण सुद्धा पर्यावरणात हातभार 3 वर्षानंतर लावणार आहे. आणि हे आपलं परडा सगळं तुम्ही हिरवगार फुललेलं तर पाहूच शकताय. हे तर आमच्या वडिलांचं आमच्यावर मिळालेली आशीर्वाद आहे. आमच्या वडिलांकडून आम्हालाच नाही तर आमच्या समस्त कामेवाडी गावाला मिळालेलं एक वरदान आहे. एवढी सगळी झाडं लावून सहकार्य केलेत त्यांनी, स्वतः परड्यात लावून घेतलेले आहेत एवढी झाडं. तर आम्ही सुद्धा ते काय तोडायच्या भानगडीत पडणार नाही आहे. तर आम्ही सुद्धा परडा फुलवायच्याच नादात आहोत. तर हे परड्यात 2च झाडं लावणार आहे, बाकी सगळे शेताकडे जाऊन लावूया सांगतोच. मग आज तुम्हाला म्हटलो मी 3 वर्षामागं 2 पिंपळाची झाडं लावले. तर आपण व्हिडिओ बनवत असताना 1000 सबस्क्रायबर आपले झाले. आपल्याला माहित नव्हतं युट्यूबवरनं कसं पैसे येतात, किती येतात, काय. त्यावेळेला आपल्याला काय फक्त आपल्या चॅनलवर 1000 यूट्यूब फॅमिली झाल्याबद्दल एक आठवण म्हणून झाडं लावायची आणि ती झाडं वाढवायची. मग झाडं आणायला पैसे पाहिजेत. तर आम्ही जेवढी पोरं काम करत होतो सगळी, म्हणजे आपण म्हणजे हातावर पोट चालवणारी सगळीच पोरं होतो. तर ते पैसे आपण कमीत कमी 10-12 जणांच्याकडे मागितल्यानंतर एका व्यक्तीने आपल्याला पैसे दिलेत. आणि त्या व्यक्तीने आपल्याला एका अटीवर पैसे दिलेत की 4 दिवसानंतर मला रिटर्न पाहिजेत. आणि बरोबर 4थ्या दिवशी त्यांनी मला कमीत कमी 4-5 वेळा विचारून पैसे मागून पण घेतले. आणि आम्ही ॲडजस्टमेंट परत दुसऱ्याकडनं मागून दिलं त्याचं. खरं तो विषय का सांगत आहे, म्हणजे तशी परिस्थिती होती म्हणून मला दाखवायची नाही, सिंपती घ्यायची नाही. तर आज हे बघा, सोशल मीडियानं 3 वर्षानंतर आलेल्या काही थोडंफार सोशल मीडियामधनं तुमच्यासारख्या सर्वांच्या आशीर्वादानं भेटलेल्या थोड्याफार पैशानं आज आपण असली चांगली कामं करत आहोत, ह्याचा मला अभिमान वाटतोय. आणि आज आपण हे बघा, आपल्याला मिळायला लागले म्हणून फक्त आपल्या स्वतःवर खर्च करून न घेता आपण आपल्या मुलांच्या असतील किंवा आपल्या गावातल्या असतील किंवा आपल्या महाराष्ट्राच्या असतील किंवा आपल्या देशाच्या असतील मुलांच्या किंवा आपल्या भारताच्या भविष्यासाठी आपण झाडं लावतोय, ह्याचा सार्थ अभिमान आहे. आणि चला मंडळी, आपण झाडं कसं लावतोय आणि हे झाडं कुठं लावणार आहे आणि झाडं लावल्यानंतर त्याची काय काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पण आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला लावायला घेऊया. आता एक खड्डा पण काढलेला आहे तिकडं, ते खड्डा दाखवतो आलो. हे बघा मंडळी, आपण इथं आता गायरीतलं शेणाचं खत घेऊन शेणखत मिक्स करून घेतलेलं आहे या मातीत, बघू शकताय तुम्ही. तर हे बघा, शेणखत मिक्स करून घेतलेलं आहे. आम्ही याला मीठ वापरतोय. खरं आता मीठ खाली वापरणार नाही, पाऊस जास्त नसल्यामुळं झाड मार खाऊ शकते. मग हे बघा, असं एका कडेनं प्लॅस्टिक फाडून काढायचा. कधी पण झाड लावताना घ्यावं याची काळजी. असं प्लॅस्टिक कागद काढून टाकायचं बाजूला. आणि हे कागद कचरा म्हणून इथं कुठं टाकायचं नाही, याला सगळं गोळा करून ठेवायचं आणि पेटवून टाकायचं, संपवायचं, याचं सत्यानाश करून टाकायचं, नष्ट करायचं याला. तर ह्याला डायरेक्ट तसं पण लावायचं नाही, ह्याचे मुळं घट्ट झालेले असतात. जरासं मुळं ढिल्लं करायचं म्हणजे झाड नवीन झालं पाहिजे. तर आता ह्याला साईडनं माती घालून घ्यायचं. अशा प्रकारे आपण इथं चाफ्याचं झाड लावलेलं आहे. संपिगे
संपिगेचं झाड, संपिगे गिडा चाफ्याचं झाड आपण लावलेलं आहे. आता गुलाबाची 2 झाडं इकडे लावूया. आणि झाड नुसतं असं लावून सोडायचं नाही, याला पाणी घालायला लागते. लावल्या लावल्या पाणी आणून टाकूयात. चला atla. Toma गिडा. चंपन है क्या? मंडळी हे बघा, इथं आता माझ्याकडनं एक मोठी चूक घडलेली आहे. हे बघा, सापाची अंडी माझ्याकडनं फोडण्यात आली. आईला छे. हे बघा पिल्ले धरल्यात बघा. हे बघा झाड लावायच्या नादात ही एक मोठी चूक झाली माझ्याकडनं. हे बघा जसं काढल तसं निघालायला. तर चला, इकडे माझ्याकडनं दुर्घटना घडल्या झाली ती, तर राहू तिकडे सोडून आता इकडे लावतो. इथं काय खत बीत सगळंच आहे. तर झाड आणता का? या गुलाबाच्या झाडाने मंडळी कित्येक पिलावळ, सापाची पिलावळ खाल्लं, तर ते दुःख मला कायम राहील. सोन्याचं चेन गावलं म्हणून खुश व्हालतो एकदम असं. खरं हे जर भंगार गावलं मला. तर आता इथं बाळ ते पाणी आण रे. गुलाबाची झाडं आणि चाफ्याचं झाड लावून झालेलं आहे. आता आपण जाऊया चला शेताकडे काजूची झाडं लावायला. चला. मंडळी आता आपल्या शेतातलं झाडं लावून पण झालेलं आहेत. आणि इकडे काजूची झाडं ते 3 वर्ष मागे लावलेलो.
ते गेल्या वर्षी लावले आणि प्रत्येक वर्षी 5, 6, 7 झाडं लावल्यानंतर एकच टिकते त्यामध्ये. तर ह्या वर्षी बघूया, ह्या वर्षी पण 7 झाडं आहेत, किती टिकतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या व्हिडिओवर कॉमेडी व्हिडिओ पण असतात आपल्या चॅनलवर. तर कॉमेडी व्हिडिओ बघा आणि पोट भरून हसून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.